जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनी ट्युटोरियल्स वर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक नवीन विषय आणलेला आहे, ज्या विषयाचं नाव असणार आहे राज्यघटना। मग सर, राज्यघटना म्हणजे नेमकं काय? आम्हाला याच्यामध्ये काय काय अभ्यास करायचं आणि याचं महत्व काय सगळं सांगतो, व्यवस्थित सांगतो, टेन्शन घेऊ नका। मग सर, आम्हाला पहिले राज्यघटनेचा अर्थ सांगू द्या। बरं, सांगतो हा। तर मला सांगा, भारतामध्ये राहणारे जेवढे लोक, भारतामध्ये असणारं सरकार, आमदार असो, खासदार असो, कोणताही छोटा छोटा मंत्री असो, किंवा मोठ्यातला मोठा बिझनेसमॅन किंवा छोट्यातला छोटा किराणा दुकानवाला, या सगळ्यांना काहीतरी नियम फॉलो करावे लागतात। या सगळ्यांना काय करावे लागतात? काही नियम फॉलो करावे लागतात। आणि या सगळ्या नियमांना एका पुस्तकात लिहून ठेवलं। या सगळ्या नियमांना एका पुस्तकात लिहून ठेवलं। त्या पुस्तकाचं नाव आहे संविधान। त्या पुस्तकाचं नाव काय आहे? संविधान। आणि ह्याच संविधानाच्या अभ्यासाला आपण म्हटलं तर राज्यघटना किंवा पॉलिटी किंवा राज्यशास्त्र। तर आपला खरं म्हटलं तर अभ्यास कोणाचा करायचा आहे? तर ह्या संविधानाचा, ज्याच्यामध्ये काय रे बाबा, भारतातले किंवा भारतासाठीचे नियम, भारतासाठीचे नियम। मग सर, भारतासाठीचे नियम का महत्वाचे सांगतो बघा। तुम्हाला दोन कंडिशन देतो, दोन एक्झाम्पल देतो, त्यानुसार तुम्ही ठरवा। बघा, आता तुम्हाला एक कंडिशन देतो। ही कंडिशन आहे 1 आणि ही कंडिशन आहे 2। ही कंडिशन आहे 2। मग मला सांगा सर, याच्यात तुम्ही प्रूफ काय करतायत? बघा, ह्या घरामध्ये एक राहतो मुलगा आणि ह्या घरामध्ये राहतो तो सुद्धा एक मुलगा। आता पहिल्या घरातली कंडिशन थोडी श्रीमंत लोकांची। कशी आहे? श्रीमंत लोक। आणि इकडं दलिंदर, एक नंबरचे दलिंदर। एक काभरा दलिंदर आहे, का दलिंदर आहे सांगतो तुम्हाला। आता हा जो पण काही मुलगा आहे, जो पण काही त्या घरामध्ये राहतो, त्या घरातल्या लोकांनी, जे पण काही मोठे वडीलधारी माणसं आहे, त्यांनी काय केलं? काही नियम तयार करून घेतले। म्हणजे सर बघा, जसं की 7 वाजता उठायचं, 8 वाजता तयारी करायची, आंघोळ करायची, सगळ्याचे सगळं 8 वाजेपर्यंत करायचं। 8 ते 9 मध्ये जे पण काही नाश्ता करायचा असेल ते सगळं करून घ्यायचं। मग 9 वाजता जायचं। तुम्हाला जर जॉब असेल तर जॉबला जा, कॉलेज असेल तर कॉलेजला। आता हा समजा कॉलेजचा विद्यार्थी असेल, कॉलेजला गेला। समजा हा संध्याकाळी आला 4:30-5 वाजता। मग आल्याबरोबर पहिले त्याला नियम काय? आल्याबरोबर पहिले मस्त की तोंड हातपाय धुवायचे, व्यवस्थित परत फ्रेश व्हायचं, नंतर परत थोडंफार खायचं असेल तर खाऊन घ्यायचं, नंतर आपला अभ्यासाला बसायचं। 8 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, 8 ते 9 मस्त की जेवण करा, 9 ते 10 एक तर तुला गप्पा मारायच्या, गप्पा मार, टीव्ही पाहायचा, टीव्ही पहा, तुझी इच्छा, आणि 10 वाजता बरोबर झोपून जायला पाहिजे। ही सगळीच्या सगळे नियम ह्या कंडिशन 1 चे। आणि आता ही सेकंड वाली कंडिशन, दलिंदर सकाळी उठतोच 12 वाजता, आंघोळ करायची असेल तर करतो, नाही तर तसाच काय करतो, घरच्यांना म्हणतो, ए बाई काही खायला बिला आहे का? आईला काय करतो तो सांगतो, खायला दे बाई, नसेल तर बाहेर तर पडतो। बाहेर तर पडल्यानंतर काय करतो तो? पूर्ण गावभर फिरतो। कॉलेजला जायचं असेल तर जातो, नाहीतर नाही पण जात। संध्याकाळी येतो परत 6 वाजता, जसं भूक लागली घरी येतो। विचार करा, संध्याकाळी 6 वाजता त्याला भूक लागते, 6 वाजता घरी येतो, काही जे पण काही शिळं बिळं पडलं असेल खातो आणि परत जातो डवऱ्या मारायला। परत जातो, गावभर फिरतो, मित्रांसोबत टवाळक्या करतो, रात्री 12:30-1 वाजता येतो आणि परत आडा पडतो आणि परत सकाळी उठतो। काय नियम यांच्या घातले? नियमच नाही। केव्हा बी उठायचं, केव्हा बी खायचं, केव्हा बी झोपायचं, नियमच नाही। नो नियम, नियमच नाही। मग मला सांगा, हा मुलगा किंवा याच्या घरचे जे पण काही श्रीमंत आहे, ते श्रीमंत काय माहिती का? कारण ते नियमला फॉलो करतात। ते श्रीमंत आहे म्हणून नियमांना नाही मानत आहे, ते श्रीमंत आहे म्हणून नियमांना पाळत नाहीये, ते नियमांना पाळतात, त्यामुळे आज श्रीमंत आहे किंवा सक्सेस आहे। आणि हे दलिंदर काय माहिती का? कारण हे दलिंदर यासाठी आहे कारण ते नियम फॉलो करत नाही, ते नियम फॉलो करत नाही, त्यामुळे आज त्या कंडिशनवर आहे। आणि मला सांगा, हे जर आता कंडिशन घ्या तुमच्या भारताची किंवा आपल्या भारताची, मला सुद्धा असं वाटतं माझ्या भारताने श्रीमंत व्हावं, प्रगती करावी, सक्सेसफुल व्हावं।
मग मला सांगा, जर ह्या मुलांनी नियम पाळले नाही तर यांची आज ही कंडिशन आहे. मग मला सांगा, देशासाठी पण नियम महत्वाचे नाही का? हो सर, देशासाठी पण नियम तितकेच महत्वाचे जेवढं ह्या मुलांसाठी होते. मग जर एखाद्या देशाने एकदम छान छान नियम पाळले, एखाद्या देशाने एकदम छान छान नियम पाळले, तर तो देश सुद्धा श्रीमंत होईल, प्रगतिशील होईल आणि नक्कीच काहीतरी उंच ठिकाणावर पोहोचेल. आणि हे जे नियमच पाळत नाही, 100% काय होऊन जाईल, त्या देशाला अधोगती होईल, खड्ड्यात जाईल. हा, आम्हाला समजलं सर की नियम का महत्वाचे. मग मला सांगा, हे नियम कोणी तयार केले? आता मला साहजिकशी गोष्ट, हे नियम तयार केले असेल, एक त्याच्या वडिलांनी तयार केले असेल, एक तर त्याच्या आजोबांनी तयार केले असेल, बरोबर ना? मग सर, भारतासाठीचे जे नियम आहे ते कोणी तयार केले? मग त्याच्यामध्ये सुद्धा कोणी मोठे लोक होते का? हो, सगळेच्या सगळे एकदम हुशार लोक होते. कोणते होते, काय होते, आपण पुढे बघूच. पण आज तुम्हाला काय सांगतोय की नियम का महत्वाचे. जर एखादी नियम एखाद्या घरासाठी जेवढे महत्वाचे, तेवढेच नियम भारतासाठी सुद्धा महत्वाचे. हो सर, आता हे तर समजलं की भारताला जर नियम फॉलो करायचे असेल, भारताला नियम फॉलो करायचे असेल, तर ते नियम आहे, एकच मिनिट, तर ते नियम आहे भारताचं संविधान. भारताचे संविधान. मग नेमकं हे भारताचं संविधान असो किंवा भारताचं नियम असो, नेमकं हे तयार कोणी केलं, हे सगळ्याचे सगळं आपल्याला येणाऱ्या टॉपिक्स मध्ये बघायचे. पण हे तर तुम्हाला समजलं की संविधान म्हणजे काय. हो सर, आम्हाला संविधान म्हणजे काय हे तर समजलं. पण आता पेपराच्या दृष्टिकोनाने हा पॉलिटी असो, राज्यशास्त्र असो किंवा राज्यघटना असो, हा विषय महत्वाचा काय तर सांगतो. तर मला सांगा, आता तुमची MPSC असो किंवा इतर कोणती परीक्षा असो, त्याच्यामध्ये तुम्हाला 7 विषय 100% दिसणार आहे. 7 विषय 100% दिसणार आहे. कोणकोणते सर? 6 विषय जीएसचे, 6 विषय जीएसचे आणि 1 विषय ऍप्टी रिझनिंगचा, ज्याला आपण म्हटलं तर गणित आणि बुद्धिमत्ता. मग सर नेमकं हे 6 विषय कोणते सांगतो, टेन्शन घेऊ नका. तर पहिला आहे इकॉनॉमिक्स, दुसरा आहे पॉलिटी, तिसरा आहे हिस्ट्री, चौथा आहे जॉग्राफी, 5वा आहे सायन्स, 6वा आहे करंट अफेअर. तर हे 6च्या 6 विषय भरपूर महत्वाचे असतात. आता जर आपण विचार केला MPSC ग्रुप बी किंवा ग्रुप सी, ग्रुप बी मध्ये आपल्या 3 ते 4 पोस्ट असतात, जसं की PSI असो, STI असो, ASO असो. आणि ग्रुप सी मध्ये 3 ते 4 पोस्ट महत्वाचे असतात, जसं की क्लर्क झालं, टॅक्स असिस्टंट झाला आणि मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात बेस्ट पोस्ट AMVI. याची तयारी तुम्ही सगळेच्या सगळे करत आहे, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. मग ही येते MPSC मध्ये. कशात येते? MPSCच्या ग्रुप सी मध्ये. हे तर तुम्हाला माहितीच असेल, सगळ्यांना माहिती असेल. AMVI MPSC मध्ये, ग्रुप सी मध्ये. तर मग ग्रुप सी चा पेपर होतो प्री, 100 मार्कांचं प्री असतं, 100 मार्कांची प्री आणि 200 मार्क्सची मेन्स. आता आपण मेन्स बद्दलच्या चर्चा राहू देऊ, कारण जोपर्यंत तुम्ही प्रीला क्वालिफाय करत नाही तोपर्यंत तुम्ही मेन्स मध्ये पोहोचणार नाही. मग सगळ्यात पहिले आपण कोणाचा विचार करू? या 100 मार्कांचा. तर या 100 मार्कांमध्ये जवळपास ऍप्टी रिझनिंगला दिले असतात 20 मार्क. किती? 20 मार्क. आणि बाकीचे 80 मार्क या 6 विषयांना दिले जातात. तर पहिला आहे इकॉनॉमिक्स, ज्याला दिले असतात 15 मार्क, पॉलिटीला पण दिले असतात 15 मार्क, हिस्ट्रीला आहे 10, जॉग्राफीला पण 10, सायन्सला आहे 15, करंट अफेअरला आहे 15. तर अशा मार्कांचं काय केलंय? डिव्हिजन केलंय. मग आता बघा, कोणतीही पोस्ट काढायची असेल किंवा MPSC ग्रुप सी असो, ग्रुप बी असो, जर तुम्हाला पोस्ट काढायचं असेल, हे 20 मार्क तर तुम्हाला 100% करायचे. ह्या 20 मार्कांचा अभ्यास तर तुम्हाला 100% करायचा. पण तुम्हाला कोणतेही 4 पिलर स्वतःचे तयार करून घ्यायचे. कोणते पिलर? 4 पिलर. 4 पिलर म्हणजे 4 सब्जेक्ट. या 6 विषयांमधनं 4 सब्जेक्ट इतके तगडे करा की समोरचा पेपर चेक करणे, कसाही पेपर चेक सेट कर रे बाबा तू. मी तर ह्या जे पण काही
80 मार्क आहे ना, त्या 80 पैकी 30 ते 40 मार्क आरामात घेईल. कोणते? त्या 4 पिलर पासून. मग ते 4 पिलर कोणते? आता मी माझं स्वतःचं मत सांगेल तर मी पिलर ठेवायचो इकॉनॉमिक्स पॉलिटी, हा माझा राहायचा पहिला पिलर, हा राहायचा माझा दुसरा पिलर, तिसरा पिलर राहायचा माझा जिओग्राफी, तिसरा पिलर राहायचा माझा जिओग्राफी आणि चौथा पिलर राहायचा माझा सायन्स. तर बघा भरपूर मुलं अल्टर करतात ह्या चौथ्या विषयाला. एकतर कोणी सायन्सला पक्क करतं, कोणी हिस्ट्रीला मजबूत करतं, तर कोणी करंट अफेअरला मजबूत करतं. मग सर तुम्ही तर म्हणताय हे तर 15-15 मार्कांचे, पण हे तर 10-10 मार्कांचे. लिहून घ्या, करंट अफेअर मध्ये कोणाला 15 पैकी 15 मार्क पडले शक्यच नाही. 2 ते 3 प्रश्न असे पडतात की ते पेपर सेटरला सुद्धा वाटतं की यार मला सुद्धा हे प्रश्न विचारले गेले असते ना, मला सुद्धा आले नसते. मग मला सांगा करंट अफेअर मध्ये समजून चला हा सुद्धा 10 मार्कांचाच विषय. मला सांगा असे विषय की ज्याचा काहीच लिमिट नाही. करंट अफेअर असा एक सब्जेक्ट आहे ज्याला लिमिट नाही, कोणताही कानाकोपऱ्यातनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि दुसरा विषय हा हिस्ट्री. हिस्ट्री इतकं भयंकर मोठं आहे, भरपूर मोठं आहे. म्हणजे याच्यामध्ये भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वेगवेगळे समाज सुधारक, भारताच्या इतिहासामधले काहीतरी समाज सुधारक, भरपूर मोठा सिलेबस आहे हिस्ट्रीचा. तर भरपूर विद्यार्थी काय करतात, हिस्ट्री किंवा सायन्स किंवा करंट अफेअरला ऑरला ठेवतात, पण हे 3 विषय तर 100% त्या 4 पिलर मध्ये ऍडजस्ट करतात. पहिला कोणता आहे? इकॉनॉमिक्स, दुसरा आहे पॉलिटी आणि तिसरा आहे जिओग्राफी. या विषयामध्ये असे सुद्धा विद्यार्थी आहे ज्यांनी आउट ऑफ मार्क्स घेतलेले. आणि तुम्हाला माहिती इकॉनॉमिक्स हा विषय शिकवणार आहे अनिकेत पाटील सर. अनिकेत पाटील सर ह्या व्यक्तीचं, ह्या माणसाचं जितकं नाव घेतलं जाईल तितकं कमीच आहे. 2019च्या बॅच मधला STIचं रँक 1 होल्डर आहेत हे व्यक्ती. मग मला सांगा असे व्यक्ती किंवा असा जो पण काही असे सर तुम्हाला लाभणार आहे ज्या व्यक्तीने बघा MPSC मधली ग्रुप बी असो ग्रुप सी असो सगळ्यात महत्वाची पोस्ट असेल ना तर ती STI. आणि ह्या पोस्ट मध्ये सुद्धा त्यांनी काय केलं, पोस्ट क्रॅक नाही केली, रँक 1 आणली, रँक 1 आणली. आणि अशा व्यक्तीचा गायडन्स तुम्हाला भेटत असेल तर मी लिहून देतो इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला एक सुद्धा अडचण येणार नाही. तर एकदम छान एकदम सोप्या भाषेत त्यांनी हा विषय शिकवलेला आहे. पॉलिटी हा विषय तुमचा मी घेणार आहे. पॉलिटी एकदम छान एकदम सोपा आहे आणि प्रत्येक गोष्ट बघा पेपराच्या दृष्टिकोनाने सुद्धा शिकवली जाईल. कसे MCQ सॉल्व्ह केले जातात हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल. हिस्ट्री असो जिओग्राफी असो हे सुद्धा भरपूर महत्वाचे विषय, ते सुद्धा तुम्हाला करायचे. पण लक्षात ठेवा 4 पिलर तर तुम्हाला करायचेच. काय तुम्हाला 4 पिलर तर करायचेच. बघा माझ्या मते तुम्हाला 4 पिलर ठेवायचे असेल तर पहिलं ठेवा इकॉनॉमिक्स. अरे मी गॅरंटी देतो रे अनिकेत पाटील सारखं कोणी शिकवू शकत नाही. दुसरं आहे पॉलिटी, हा सुद्धा एकदम सुंदर विषय. तुम्हाला एकूण एक छोटा छोटा इंटरेस्ट मी क्रिएट करेल, नंतर नसतो टॉपिक शिकवत जाईल. नंतर राहील तुमचा सॉरी जिओग्राफी आणि चौथा राहील तुमचा सायन्स. माझ्या मते तुम्ही ह्या 4 विषयांना इतकं तगडं बनवा की पेपर सेटर सुद्धा तुमच्या याच्यातले मार्क कट करू शकत नाही. आणि साहजिकशी गोष्ट आहे 100 मार्कांचा पेपर आहे, 100 पैकी 100 आपल्याला पाडायचेच नाहीये. 100चा 100 आपला गोलच नाही. आपला गोल आहे फक्त 40 to 50+. आणि RTOच्या विद्यार्थी बघा यांचा तर कट ऑफ भरपूर कमी लागतो. यांचा जो पण काही कट ऑफ असेल ना तो आसपास जाईल 30+ किंवा 40च्या आत, 30 किंवा 40च्या आत. मागच्या जो पण काही RTOची ऍड आली होती 36 मार्कचा कट ऑफ होता मुलांसाठी किंवा ओपनसाठी, ओपन मेल. पण कट ऑफ प्रत्येक वर्षी वाढत राहतो, त्यामुळे 36 मार्क नका ठेवा, 40 मार्कांचा गोल ठेवा. आणि 40 मार्क तुम्ही फक्त आपले सगळेचे सगळे व्हिडिओ एकदम व्यवस्थित बघा. 40 मार्क तुम्ही यू करशाल. आपल्या कोर्सच्या बाहेर एक सुद्धा तुम्हाला कोर्स बघायची गरज नाही, युट्यूबवरचे व्हिडिओ बघायची गरज नाही, काहीच नाही. आपण जे पण काही सांगतोय, जे पण गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणारे शिकवणारे त्या गोष्टींना फॉलो करा. आम्ही बुक लिस्ट सुद्धा सांगू,
ती सुद्धा तुम्हाला फॉलो करायची. आता राहिला विषय पॉलिटिक्ससाठी पुस्तक कोणतं वापरायचं. पॉलिटिक्ससाठी पुस्तक कोणतं वापरायचं, कारण बुक पण महत्वाची ना. तर बुक आहे रंजन कोळंबे सरांचं. रंजन कोळंबे सरांचं. ह्या शिक्षकांनी जे पण काही पुस्तक लिहिलं आहे राज्यघटनाचं, भारतीय राज्यघटना, याला तोड नाही. तुम्ही मार्केटमध्ये कुठंही फिरा, काही करा, तुम्हाला पुस्तक जर सगळ्यात बेस्ट भेटेल किंवा मॅक्सिमम पेपर सेटर असतात, ते जर कोणतं पुस्तक रेफर करत असेल तर ते आहे रंजन कोळंबे सरांचं. तुम्ही उगाच एम लक्ष्मीकांतच्या भांगणमध्ये पडू नका. गुपचाप रंजन कोळंबे सरांचं पुस्तक घ्या, 21,000 प्रश्नसंच घ्या, आपलं लेक्चर करा, बुक वाचा, प्रश्न सोडवा. आपलं लेक्चर बघा, बुक वाचा, प्रश्न सोडवा, बस. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त दुसरं काहीच करायचं नाहीये. मग चला सर, आम्हाला तर समजला की 100 मार्कांची प्री असेल, 15 मार्कांचं पॉलिटी असेल. मग सर आता याच्या पुढे काय, आम्हाला काय काय शिकायचं हे तर सांगा. हो नक्की, हा विषय भरपूर मोठा आहे, पण आपल्याला सगळ्याच्या सगळं बघायचं नाही. आपल्याला बघायचे फक्त आणि फक्त हे 18 टॉपिक. किती टॉपिक? हे 18 टॉपिक. मग या 18 टॉपिक मध्ये पण सगळेच्या सगळे टॉपिक महत्वाचे नाही. काही टॉपिक आहेत तेच आपल्याला सगळ्यात जास्त फोकस नाही करायचे सगळे, पण जास्त लक्ष मी जे सब्जेक्ट सांगितले किंवा मी जे टॉपिक सांगितलं त्यांनाच द्यायचंय. जसं की घटना निर्मिती आणि घटनेचे वैशिष्ट्य. घटना निर्मिती आणि घटनाचे वैशिष्ट्य, स्टार IMP. सगळ्यात जास्त पेपरामध्ये प्रश्न विचारले जातात तर घटना निर्मिती आणि घटनाचे वैशिष्ट्य. मग सर घटना निर्मिती म्हणजे काय, घटनाची वैशिष्ट्य काय, सगळं शिकू. एक सुद्धा अशी गोष्ट राहणार नाही की मी शिकवली तरी तुम्हाला समजलेली नाही. तर ह्या सगळेचे सगळे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट नुसार किंवा जे पण काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नानुसार तुम्हाला हे विषय शिकवले जातील. नंतर तुम्हाला करायचंय डायरेक्ट बघा, प्रस्तावना असो, संघराज्य राज्यशास्त्र असो, नागरिकत्व असो, इम्पॉर्टंट आहे पण इतके करायचे आहे. पण पहिले फोकस या दोघांवर करायचं, नंतरून जायचं मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व व मूलभूत कर्तव्य. हे सुद्धा भरपूर महत्वाचे टॉपिक आहे, यांना सुद्धा आपल्याला सोडायचं नाही. मग घटना दुरुस्ती, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती करायचे, पण यांना थोडंफार जास्त रिवाइज करायचं. बघा टॉपिक आपल्याला एकही सोडायचं नाही, पण मला फक्त सांगायचं तात्पर्य हे की ज्यांच्या पुढे मी स्टार लिहिलाय ना त्यांची मॅक्सिमम रिव्हिजन तुमची व्हायला हवी, कारण याच्यावरच तर मॅक्सिमम प्रश्न विचारले जातात. नंतर येतं तुमचं विधानमंडळ. नेमकं विधानमंडळ म्हणजे काय, जे पण काही तुम्ही बघत असाल ना, विधान परिषद असो, विधानसभा, अरे आमदार, नंतरून उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, बिचारे अजित पवार दादा, ते आत्ताच बिचारे स्वर्गवासी झाले. पण असो, म्हणजे त्यांचा सगळ्यांचा अभ्यास विधानमंडळ मध्ये करायचा. अरे भरपूर पोरं असे त्यांना आमदार मधला फरक माहित नाही, खासदार मधला फरक माहित नाही, अरे विधानसभा काय असते, विधान परिषद काय असते हे सगळं माहित नाही. पण टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी असल्यावर तुम्हाला विधानमंडळ समजणार नाही असं होऊच शकत नाही. तर नेक्स्ट आहे तुमचं जवळपास हा टॉपिक, ग्राम प्रशासन. सगळ्यात महत्वाचा विषय ग्राम प्रशासन. ग्राम प्रशासन म्हणजे काय, सरपंच. तुम्हाला मी एकच सांगत असेल, ग्राम प्रशासन. आता साजेशी गोष्ट आहे, तुम्ही याच्या आधी पॉलिटीचा विषय काहीच बघितला नव्हता असं मी धरून चालतोय. त्यामुळे ग्राम प्रशासन लक्षात आलं की लक्षात ठेवा सरपंच. हा सर, आता थोडंफार वाटतंय सर, सरपंच नाव तर आम्ही लहानपणापासूनच ऐकलंय. आता 2 मिनिटं तुम्हाला एक गोष्ट सांगूनच देतो. बघा आपलं जे पण काही राज्यघटना आहे ती 3 भागांमध्ये वाटली गेली. म्हणजे जे पण काही नियम आहे ना, 3 लोकांसाठी नियम वाटले किंवा 3 जणांसाठी नियम आहे. पहिले नियम आहे केंद्रासाठी. पहिले नियम कोणासाठी आहे, केंद्रासाठी. मग सर केंद्रामध्ये कोण येतं, केंद्रामध्ये येतो तुमचा राष्ट्रपती येतो, उपराष्ट्रपती येतो, प्रधानमंत्री येतो, नंतर खासदार येतात. याच्यामध्ये मॅक्सिमम काय लक्षात ठेवशाल, प्रधानमंत्री आणि खासदार हे लोक बसतात दिल्लीमध्ये. कुठे बसतात, दिल्लीमध्ये. राज्यसभा लोकसभा, राज्यसभा लोकसभा, राज्यसभा लोकसभा हे आले केंद्रामध्ये. आणि दुसरं आलं राज्य, दुसरं आलं राज्य.
ह्याच्यासाठी नियम म्हणजे केंद्रासाठी नियम, दुसऱ्यांदा नियम केलेले आहेत राज्यासाठी. मग राज्यामध्ये कोण येतं? मग राज्यामध्ये कोण येतं? मुख्यमंत्री आणि आमदार. काय? आमदार. भरपूर विद्यार्थ्यांना हाच फरक माहित नाही की खासदार काय असतं, आमदार काय असतं. टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, तुम्हाला हा फरक सगळा व्यवस्थित सांगून देईल. मग सर हा तिसरा टप्पा तुम्ही कोणासाठी सोडलाय? तर हा असतो स्थानिक स्वराज्य संस्था. ओ सर काही समजत नाही सर, हे काय नेमकं नवीन? अरे खेडे, काय खेडेगाव, जे पण काही खेडे असतात ना, छोटे छोटे गाव, छोटे छोटे खेडे, त्या ठिकाणी सुद्धा नियम आहे. तुम्हाला असं वाटतं का की ज्यांनी पण राज्यघटना तयार केली त्यांनी फक्त केंद्राला आणि राज्यालाच लक्षात नाही ठेवलं? त्यांनी काय केलं? या खेड्यांना सुद्धा महत्व दिलं, या खेड्याच्या लोकांना सुद्धा महत्व दिलं. तर याच्यामध्ये मॅक्सिमम तुम्ही बघितलं असेल, सरपंच असो, गट विकास अधिकारी असो, नंतर ग्रामसेवक असो, ग्रामसेवक असो, भरपूर जण आहेत, भरपूर जण. आता आपल्याला डीपली बघायचं, आता फक्त हे सांगतोय की जे पण काही नियम आहेत, राज्यघटना म्हणजे काय नियम, हे तर माहिती सर मला. मग हे नियम कोणासाठी आहे? केंद्रासाठी पण आहे, राज्यासाठी पण आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पण आहे. तर हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत राज. काय? हे ग्राम प्रशासन, यालाच म्हटलं तर पंचायत राज. तर भरपूर महत्वाचा टॉपिक आहे, सगळ्यात जास्त जवळपास 15 मार्कांचं पॉलिटी असेल एवढा, तर 12 मार्क पडतात. हे जे पण काही 12 मार्क पडतात ह्या दोन टॉपिकवर, आणि 3 ते 4 मार्क पडतात, या 3 ते 4 प्रश्न पडतात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ग्राम प्रशासन किंवा पंचायत राज. हा सुद्धा बघू, त्याला कशाला सोडायचं, तो सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे, त्याला सुद्धा आपण व्यवस्थित बघून घेऊ. तर हे 18 टॉपिक हे सगळे महत्वाचे करायचे सगळे, पण जेवढ्या यांना मी काय केलंय, गोल गोल केलेलं लाल पेनाने, ते सगळेचे सगळे व्हेरी 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 IMP, ज्यांच्याकडे आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. तर बघा आता नेक्स्ट लेक्चरला काय करू आपण, घटना निर्मिती ह्या चॅप्टरला स्टार्ट करू. मग घटना निर्मिती कशी झाली, कोणी केली, किती लोक आले होते, काय कंडिशन झाली, सगळ्याचे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. त्याआधी एक छोटीशी बघा लेक्चर आता संपणार आहे, तो छोटीशी तुमच्यासाठी सूचना, जर तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर नेक्स्ट वाले व्हिडिओ बघायचे असेल तर आपलं ऍप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करा, विनीत ट्युटोरियल. आणि जर तुम्हाला व्यवस्थित आपला कोर्स परचेस करायचा असेल, 2 हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, यांना कधीही कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला कोर्स कसा परचेस केला तो, काय केला तो, आणि समजा कोणत्या विद्यार्थ्याची परिस्थिती खरंच हालाकीची असेल, गरिबीची असेल, तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही नक्की तुमची मदत करण्याचा प्रयत्न करू. तर बघा नेक्स्ट लेक्चर आपले ऍप्लिकेशनवर होतील, पण आम्हाला असं वाटतं की थोडेफार व्हिडिओ आम्ही युट्यूबवर सुद्धा टाकू, तर ते टाकून देऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि हो, एक काम करायचं, तुम्हाला अभ्यास तर नक्की करायचा आहे. अभ्यास तर तुम्हाला एक तर आमच्याकडनं करा किंवा इतर व्यक्तीकडनं करा, काहीच टेन्शन घेऊ नका. पण याआधी आपल्या ऍप्लिकेशनवर जे पण काही फ्री डेमो लेक्चर्स आहेत ना, ते तरी फक्त एकदा काय करा, नक्की ट्राय करा. एकदम क्वालिटीचं तुम्हाला शिकवणं भेटेल, काहीच अडचण येणार नाही. 24 तास तुम्हाला काहीही अडचण आली, आमची 2 हेल्पलाईन नंबर आहे, कधीही कॉन्टॅक्ट करा, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम अफोर्डेबल फी ठेवणार आहोत, काहीच टेन्शन घेऊ नका, फक्त आणि फक्त अभ्यास करा. तर आशा करतो आजच्या लेक्चरमध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या असेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक नवीन टॉपिक सुरुवात करू. आता आपण करू या लेक्चरला एंड, भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.